नाशिकमध्ये आज ठाकरेंच्या शिवसेनेकडून जन आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर या ठिकाणी सगळे पदाधिकारी जमलेले आहे। थेट यमराज घेऊन या ठिकाणी खर तर पदाधिकारी जे आहेत ते दाखल झालेले। खर तर नाशिकमध्ये पडलेल्या खड्ड्यांवरून आतापर्यंत 6 जणांचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे। काय सांगणार खर तर यमराज स्वतः घेऊन आलेले आहे। आज आपण मोर्चा काढताय या प्रशासनाच्या विरोधात, नेमकं काय भावना आहे? खरं म्हटलं तर यमराजांचा मुक्कामच हल्ली नाशिकमध्ये आहे, कारण की नाशिकमध्ये या भ्रष्ट प्रशासनामुळे यमराजांना मुक्काम नाशिकमध्येच करावा लागत आहे। तुम्ही सांगितलं 6 बळी झाले। रात्री एक दुर्दैवी घटना घडली कॅनडा कॉर्नरला, एक 14 वर्षाचा मुलगा खड्ड्याचा बळी ठरला। हे सर्व अपयश या नाशिक महानगरपालिकेचं आहेत। नगरसेवकांनी वारंवार नाशिक महापालिकेमध्ये आंदोलनं केली आणि महापौरांना असेल, आयुक्तांना असेल इशारा दिला की दोषींवरती कारवाई करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। आणि दोषींवरती कुठलीही कारवाई झाली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अपक्ष रस्त्यावर उतरेल, सामान्य नागरिकांना घेऊन नाशिक महापालिकेवरती मोर्चा करेल। आणि आज ती वेळ आली आहे। आमचे नेते खासदार संजयजी राऊत साहेब, संपर्क उपनेते रवींद्रजी मिर्लेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाला थोड्याच वेळात सुरुवात होत आहे। या मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाला काय इशारा देणार आहे? बघा, प्रशासन कुंभकर्णाची झोप घेत आहे। 35,000 कोटीचा ते भ्रष्टाचार करत आहेत आणि एवढं करून हा शिवसेनेचा दणका आहे। हा शिवसेनेचा दणका काय असतो हा प्रशासनाला माहित आहे। यानंतर जर प्रशासन जागेत झालं नाही तर पुढचं काय पाऊल उचलायचं ते आम्ही तुम्हाला लवकरच कळू। या ठिकाणी यमराज देखील आलेले, आपण यमराजाची भूमिका साकारून आलेले, काय नेमकं याच्या माध्यमातून नाशिककरांना संदेश? नाशिककरांना एवढा संदेश देतोय की जे काही मृत्यू होत आहे त्याला कारणीभूत मी नसून तर महानगरपालिका आहे, महानगरपालिका प्रशासन आहे। तर जे महानगरपालिका प्रशासन आहे त्यांनी लवकरात लवकर या गोष्टीची दखल घ्यावी आणि हे खड्डे जे आहेत, जे रोडांची काम आहे, जे अर्धवट सोडून ठेवलेले, जे पावसामुळे अजून तीव्र तिथे मृत्यू होत आहेत, अजून जास्त मृत्यू होत आहेत किंवा लोकांना इजा होतीये, हॉस्पिटलचं बिल आहे ते सामान्य लोक कुठून भरतील, ही एक महानगरपालिकेने विचार केला पाहिजे आणि लवकरात लवकर हे कामं चालू केले पाहिजे व संपवले पाहिजे, ते पण चांगल्या दर्जाचे। नाशिक शहराने अनेक कुंभमेळे पाहिलेले, परंतु हा कुंभमेळा नाशिककरांना नको नकोसा झालेला आहे, कारण या शहराची अवस्थाच तशी झालेली आहे। वेळोवेळी निवेदन देऊन सांगून सुद्धा मोर्चा काढून हे झोपी गेलेलं भाजपच प्रणित सरकार आहे, भाजपची इथे सत्ता आहे आणि म्हणून आज आम्ही नाशिककरांच्या वतीने सर्व शिवसैनिक आणि नाशिककर जनता रस्त्यावर उतरले, धडक मोर्चा काढतोय आणि यांना जागा। भाऊ, काय इशारा देणार आहे? आपण नगरसेवक आहे, काय इशारा देणार आहे? शिवसेना ही नाशिककरांसाठी रस्त्यावर उतरणारी संघटना आहे, पहिल्यापासून आम्ही तुम्हाला सांगत असतो। खरं तर नाशिककरांच्यासाठी आज हा आमचा 5वा मोर्चा आहे, 5वं आंदोलन आहे संघटनेचं आणि नगरसेवकांचं। आज संपूर्ण नाशिककर या रस्त्यावर उतरणार आहे। किती दिवस सहन करायचं? कालही संध्याकाळच्या दरम्यान तिपेटन मार्केट जवळ एक 14 वर्षीय युवकाचा लहान मुलाचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळं आता प्रशासनाला जाग आली पाहिजे, किती दिवस चालणार आहे, कुठल्या प्रकारे तुम्ही या कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालताय, कुठल्याच प्रकारचे आजही कॉन्ट्रॅक्टरवर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही। हे फक्त केराची टोपी द्यायचं काम चालू आहे प्रशासनाचं। पाहतोय आपण या ठिकाणी सगळे शिवसैनिक जे आहेत ते आता या ठिकाणी जमलेले आहेत आणि नाशिकच्या शालिमार कार्यालयापासून तर नाशिकच्या राजीव गांधी भवनापर्यंत हा सगळा जो मोर्चा आहे तो निघणार आहे। आणि एकूणच आपल्या ज्या भावना आहेत त्या खरं तर या माध्यमातून जे आहे ते मांडण्याचं काम जे आहे ते शिवसैनिकांच्या वतीने करण्यात आलंय। थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होईल, मात्र पदाधिकारी आणि खरं तर प्रशासनाला जाब विचारण्यासाठी हा मोर्चा असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।